माझ्या श्रीमंत सासरच्यांसमोर माझी इज्जत काढली. लग्नात आहेर म्हणून हा फाटका लाकडी डबा द्यायला तुम्हाला लाज नाही वाटली? मुलीने स्वतःच्या बापाने दिलेला लग्नाचा आहेर रागाने जमिनीवर फेकून दिला आणि बापाला सर्वांसमोर अपमानित करून ती सासरी निघून गेली. स्नेहा पुण्यातल्या एका अत्यंत श्रीमंत घरात सून म्हणून चालली होती. तिचे वडील माधवराव हे एका साध्या शाळेत क्लर्क म्हणून निवृत्त झाले होते. माधवरावांनी पत्नीच्या मृत्यूनंतर स्वतःच्या सर्व इच्छा मारून पोटाला चिमटा काढून स्नेहाला वाढवलं होतं. तिच्या शिक्षणासाठी त्यांनी स्वतःचा जुना कोट कधीच बदलला नाही. स्नेहाचे लग्न ठरले तेव्हा सासरची श्रीमंती बघून माधवरावांनी आपल्या आयुष्याची सर्व पुंजी लावून मुलीचा विवाह अतिशय थाटामाटात लावून दिला. लग्नाचा रिसेप्शन सोहळा सुरू झाला. सासरच्या श्रीमंत नातेवाईकांकडून स्नेहाला हिऱ्यांचे नेकलेस, सोन्याचे सेट आणि महागड्या गाड्यांच्या चाव्या गिफ्ट म्हणून मिळत होत्या. तेवढ्यात माधवराव अत्यंत संकोचाने स्टेजवर गेले. त्यांचे कपडे साधे होते. त्यांनी थरथरत्या हाताने स्नेहाच्या हातात एक अतिशय जुना, जड आणि जुनाट नक्षीकाम केलेला लाकडी डबा ठेवला. तो डबा बघून स्नेहाची श्रीमंत सासू हळूच हसली आणि टोमणा मारत म्हणाली, "वाह, बापाने लेकीला काय जुनाट खजिना दिलाय." हे ऐकून स्नेहाचा राग अनावर झाला. तिला आपला भयंकर अपमान झाल्यासारखे वाटले. स्टेजवरून खाली आल्यावर मेकअप रूममध्ये तिने तो डबा रागाने जमिनीवर फेकून दिला. "बाबा, तुम्हाला अक्कल आहे की नाही? माझ्या सासरचे लोक करोडपती आहेत. त्यांच्यासमोर मला हा कचऱ्यासारखा डब्बा देताना तुम्हाला लाज नाही वाटली? माझी किती इज्जत गेली माहिती? मला नकोय हे तुमचं भिक्कारड गिफ्ट." असं सुनावून ती माधवरावांना तिथेच सोडून सासरी निघून गेली. माधवरावांनी मुकाट्याने जमिनीवर पडलेला तो लाकडी डब्बा उचलला, छातीशी लावला आणि डोळे पुसत ते आपल्या रिकाम्या घरी परत आले. या प्रसंगानंतर स्नेहाने बापाशी संबंध जवळजवळ तोडूनच टाकले. ती कधीतरी फॉर्मॅलिटी म्हणून फोन करायची. माधवराव मात्र आपल्या लेकीची वाट बघत त्या जुन्या घरात एकटेच खंगून गेले. असे 5 वर्षे उलटले. एके दिवशी स्नेहाला फोन आला. माधवरावांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले होते. स्नेहा सासरच्या गाडीतून अंत्यसंस्कारासाठी आली. सगळे विधी उरकले. पाहुणे निघून गेले. स्नेहा आपल्या वडिलांचे जुने घर आवरत होती. कपाटातील जुने कपडे काढताना कोपऱ्यात तिला तोच जुना लाकडी डबा दिसला. तो धुळीने माखला होता. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि तो डब्बा उघडला. आतमध्ये कोणतेही दागिने नव्हते किंवा पैसेही नव्हते. आतमध्ये फक्त जुन्या पावत्या, काही कागदपत्रे आणि एक पत्र होतं. स्नेहाने थरथरत्या हाताने पहिली पावती उघडली. ती 10 वर्षापूर्वीची होती. स्नेहाच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी स्वतःच्या आईच्या सोन्याच्या बांगड्या मोडल्याची पावती. स्नेहाच्या पहिल्या लॅपटॉपसाठी सलग 3 वर्षे रात्री वॉचमनची ड्युटी केल्याचे पगार स्लिप्स होते. स्नेहाच्या लग्नातील खर्चासाठी स्वतःच्या दम्याच्या आजारावरील औषधे बंद करून वाचवलेल्या पैशांची डायरी. हे बघून स्नेहाचे हात थरथर कापू लागले. तिला श्वास घेता येईना आणि शेवटी तिने तळाशी असलेले ते पत्र आणि एक स्टॅम्प पेपर उघडला. पत्रात माधवरावांनी लिहिलं होतं, "माझ्या लाडक्या लेकीला स्नेहाला, बाळा, मला माफ कर. माझ्याकडे तुला द्यायला हिऱ्या मोत्यांचे दागिने नव्हते. तू एका खूप श्रीमंत घरात गेली आहेस याचा मला आनंद आहे. पण पैसा माणसाला कधी बदलेल हे सांगता येत नाही. उद्या जर चुकून तुझ्या सासरच्यांनी तुला घराबाहेर काढलं तर माझी लेक रस्त्यावर येऊ नये, तिला कुणापुढे हात पसरावे लागू नयेत म्हणून मी हे माझं साधं घर आणि जागा तुझ्या नावावर करून या डब्यात ठेवली होती. मी तुला श्रीमंती देऊ शकलो नाही, पण तुझा स्वाभिमान आणि स्वतःचं घर मी तुला गिफ्ट म्हणून देतोय. हे घर कधीच विकू नकोस. तुझा बाप माधवराव."
हे पत्र वाचून स्नेहाच्या पायाखालची जमीन दुबंगली. तिने तो लाकडी डब्बा आणि ते कागद छातीशी घट्ट धरले आणि ती अक्षरशः वेड्यासारखी किंचाळून रडू लागली. बाबा, मला माफ करा बाबा. मी तुमच्या त्यागाची तुलना त्या पैशांच्या कागदांशी आणि सोन्याच्या तुकड्यांशी केली. मी तुमच्या प्रेमाला कचरा समजले. आज माझ्या अंगावर लाखो रुपयांचे दागिने आहेत, पण माझा खरा हिरा मी माझ्याच हाताने गमावलाय ओ बाबा. तिचा तो हंबरडा त्या रिकाम्या घरात घुमत होता, पण तिला कुशीत घ्यायला आणि तिचे अश्रू पुसायला आता तिचे बाबा या जगात नव्हते. आईवडिलांच्या प्रेमाची आणि त्यांनी दिलेल्या भेटवस्तूंची तुलना कधीही पैशात करू नका. त्यांनी दिलेली छोटीशी वस्तूही त्यांच्या आयुष्यभराच्या कष्टाची आणि त्यागाची कमाई असते. जगातले सर्व श्रीमंत लोक तुम्हाला महागड्या वस्तू देऊ शकतील, पण आईवडिलांसारखा निस्वार्थ त्याग जगात कोणीही करू शकत नाही. ते जिवंत असेपर्यंत त्यांच्या प्रेमाची किंमत करा, कारण ते गेल्यावर पश्चाताप करण्याशिवाय हातात काहीच उरत नाही. ज्यांना आईवडील नाही त्यांना जाऊन विचारा आईवडील नसण्याचे दुःख. रसिक श्रोते हो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका. जय श्रीराम.